भट्या तू 100 वर्ष आयुष्य आहे तुला. बाप रे, आणखीन एवढं कोणासाठी जगायचं? तुलाच फोन करणार होते आणि तेवढ्यात बेल वाजली. म्हणजे तुमचं काही काम होतं का? तू सगळं दारातच बोलणारस का? तुम्ही बोलवलं तर येईन की आत. एकबोटे सरांचा फोन आला होता. काही पेपर्सवर तुमच्या सह्या हव्यात म्हणाले, म्हणून आलोय. पट्या, अरे रविवारी सुद्धा काम करायचं असेल तर 9 to 5 च्या जॉबचा काय फायदा? ते अर्जंट आहे म्हणालेत. अच्छा, तुम्ही का फोन करणार होता? अरे आज रविवार आहे आणि मला अचानक बेडेकरची मिसळ खायची हुक्की आली. आय नो की मी सतत ती मिसळ किती गोड आहे असं म्हणत असते, पण आज समहाव मला तिथं जावंसं वाटतं, म्हणून म्हटलं तुला विचारावं. अरे बेडेकर मिसळ म्हणजे? हो ना. अहो नाही, पण आज नाही जमणार. म्हणजे आज मंडळींबरोबर नाटकाला जायचे ठरले ना, नाराज होतील ती. कोणतं नाटक? तिला काही सांगायचंय. कोणाला? तुझ्या मंडळींना? अहो नाही, हे नाटकाचं नाव आहे. तिला काही सांगायचंय. म्हणजे तुमच्यावरच लिहिलंय वाटतं नाटक. तू असा मितभाषी आणि बाकीचे डिमांडिंग. एक रविवार मिळतो ना त्यांना, त्यांचा म्हणून. त्या दिवशी त्यांचा हट्ट पुरवायलाच पाहिजे. बाकीच्या दिवशी एवढूशी पण तक्रार करत नाही कोणी घरी. मस्त कुटुंब आहे. 4 जण एकत्र राहतो, 4 स्वयंपाक, एकत्र बसून जेवतो, उठतो बसतो, गमती जमती. छान. काय लागतं ना आणखी माणसाला. झाल्या सह्या? हो. मी निघतो. काय नाटकाची सुरुवात चुकली ना तर मंडळी नाराज होतील. आपण उद्या भेटूच ऑफिसला, चालेल ना? येतो. पट्या, तू तुझ्या कुटुंबाशिवाय जगूच शकत नाहीस ना? माझं कुटुंब आणि मी एकमेकांशिवाय जगू शकत नाही. आणि तरी 100 वर्ष कुणासाठी जगायचं असं म्हणतोस? हा, हो, कारण कुटुंब आहे तोपर्यंत मी आहे. नंतर एकट्याने जगण्यात काय मजा आहे? येतो. किती खुश आहे सौरभ त्याच्या फॅमिली बरोबर. मी उगाच चुकीचा विचार करत होते. चला 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 चला. उशीर होईल आपल्याला नाटकात. चल रे. आप्पा, वल्ली कुठे निघालात? आपल्याला नाटकाला जायचं ना? नवरावराव, अहो नाटकालाच तर निघालोय. पहिली घंटा व्हायच्या आधी पोचलं पाहिजे, ही सवय आहे आमची. तुमची पाठ? आजीबाईंचा जसा बटवा असतो ना, तशी आप्पाची पडशी आहे. त्या पडशीतली सगळी सामग्री बाहेर काढली आणि लेप करून असा पाठीवर असा चोपडला. आता बघा कसा ठणठणीत दिसतोय का नाही? भाऊजी, ते 3 तिकीटच होती, पण असं म्हाताऱ्या माणसाला घरी कसं एकटं सोडायचं नाही का, म्हणून आप्पांना घेऊन आम्ही. उत्तम केलंस. असंही आप्पांना आवडतात की नाटकं बघायला. दादा तू चल ना, आपण बघू तिकडे. अरे मिळेल ना एखादं तिकीट अजून. अरे हाऊसफुल आहे नाटक. मीच नाही का काढली तिकीट? काही हरकत नाही, तुम्ही निघा, जा. माझंच मेलीचं चुकलं. 4 तिकीटं सांगायला हवी होती, पण 3 तिकीटं सांगितली. म्हणलं पैसे वाया जायला नको. प्रत्येक वेळेला पैशांचाच विचार करत असते. एकत्र गेलो असतो ना आपण नाटक बघायला, पण नाही. वल्ली, अगं ठीक आहे, त्याच्यात काय एवढं. बरं, तुम्ही जर नाटकाला जाणार असाल तर लगेच निघा. सुरुवात चुकेल नाटकाची. जा 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 जा, निघा निघा. चल चल बोलले लवकर. चल, पहिली घंटा होईल तिकडे. चल लवकर.
अरे जा जा जा, आप्पांना सुरुवात चुकलेली आवडत नाही. जा जा ना सचू, जा जा. सौरभ, सौरभ, हेच का रे तुझी ती माणसं? प्रत्येक वेळेस न चुकता तुला एकटं पाडणारे. यांच्यापैकी कुणी उभं राहणार नाही तुझ्या पाठीशी. मावशी, खरंच तुला कळत नाही की तू मुद्दामच स्वतःला अडकवून घेतोयस ह्यात. मावशी, मला काही ऐकायचं नाही. पाहता दाटले उन्हातही चांदणे, राहिले कातरी मनातले सांगणे. हा काय झालं झालं सुंदर ते ध्यान बघून झालं तुमचं. काम करा नाहीतर शाहिस्ते खान माहितीये ना. हो. बा इकडे, बा इकडे. वहिनी नमस्कार. का रे, काय झालं पोटाला? कुठलं रे बत्त्यामध्ये कुठलं? वहिनी ऐक ना, मी येऊ का? मित्र सौरभ आलाय ना. काय रे सौरभ, ती डायन तुला रविवारच्या दिवशी सुद्धा चहा देत नाही का? हे बघ, असं नाहीये. तू इथे कसा? तुला घ्यायला पेडेकर मिसळ टाकूया ना. चल. बेडेकर मिसळ. बेडेकर मिसळ म्हणजे मूड चांगलाच गांडलेला दिसतो. तू येणार आहेस की नाही ते सांग आत्ता? हो. आत्ता नको, उद्या जाऊयात. मला आत्ता जायचं. तू पेपर वगैरे वाचत नाही का? का? अरे आजच्या पेपरला बातमी आहे, आज घराच्या बाहेर पडू नका. सूर्याची जी अतिनील किरण पृथ्वीवर पडणार आहे ना, त्याने डोक्यावर परिणाम होणार आहे. अजून काय परिणाम व्हायचा बाकी आहे संध्या? वहिनींशी बोलायचंय का? अरे बोलतो. नाही, तू समजा करो यार. अरे आमची होम मिनिस्टर रविवारी बाहेर पडू देत नाही, कारण रविवारी पुण्यातल्या रस्त्यावर बार असते. उद्या जाऊयात ना प्लीज. मला आज खायचं. आणि वहिनींचं काही चुकत नाही.
ओ प्रेमी युगुल, काही काय बोलताय? असाल नाहीतर नसा, पण कोणत्याही परिस्थितीत रिक्षा, गाडी, आईस्क्रीम, वायफाय शेअर केलं तरी चालेल, पण मिसळ नाही. प्रेम करा अमाप, पण मिसळ शेअरिंगचं नको पाप, नाहीतर 60 रुपये जादा आकार पडेल. हे बघा, आम्ही 2 मिसळच मागवणार होतो. तुम्ही उगाच वेटरशी वाद घालू नये. काय असतात ना एके. हो ना. तुझ्याविषयी बोलतीये मी. कुणीतरी मला सांगितलं होतं की त्याला मंडळींना घेऊन नाटकाला जायचंय आणि इथं येऊन एकट्यानं मिसळ चोपायचा प्लॅन होता. नाही 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 काय पट्या, कळतंय मला सगळं. मला कल्टी देण्याचाच प्लॅन होता तुझा. माझं ऐकून तरी घ्या. गप्पा बस. आता मी परवानगी देईपर्यंत गप्पच बसणार आहेस का तू? हो. पट्या रे पट्या, बोला काय जस्टिफिकेशन आहे तुमचं? तिकीट कमी पडली. अजून नाही का काही? म्हणजे तू मला शेंडी लावायची आणि मी नुसतं हो हो म्हणू? कमी पडायला तिकीट म्हणजे काय बासुंदी आहे का? अहो खरंच कमी पडली. गप. ठरलं का? 2 तिखट. नाही 1 मिनिट. 1 तिखट घ्या, 1 मीडियम. कॉलेजमध्ये असताना तिखट मिसळीवर चांगला आडवा हात मारायचा असतो. आता काही झेपत नाही वाटतं. मी तिखटच खाणार आहे. मीडियम तुमच्यासाठी मागवली. इथली मिसळ गोड असते म्हणून तिखट मिसळ मागवता आणि नंतर नाका कानातनं धूर येतो तुमच्या. पट्या तुझ्या हेही लक्षात आहे? पट्या काय झालंय सांग. भूक लागली आणि मिसळ येत नाहीये. पट्या मी काय बोलते तुला नक्की माहितीये. तुझं काहीतरी बिनसलं की येतोस तू इथं. तुमच्या अजून लक्षात आहे? लक्षात ठेवण्याची सुपर पॉवर काय देवानं फक्त तुलाच दिली आहे? आधी मस्तानी, आता तिखट मिसळ. तसंच या. पट्या बोल ना रे घडाघडा. खरंच नाटकाला जाणार होतास? तिकीट कशी काय कमी पडली? भांडण झालंय का घरी? घरी सगळे ठीक आहेत? घरी तुला काही अडचण आहे का? मी लाडका आहे घरी सगळ्यांचा. माझ्याशिवाय पान हलत नाही कोणाचं. माझा भाऊ मला विचारल्याशिवाय एकही निर्णय घेत नाही. मोठा आहे ना मी. आईचं प्रेम मिळतं, वडिलांसारखे आप्पा आहेत. सगळे निर्णय मला विचारून घेतात. भरलेलं घर म्हणतात ना, तसं घर आहे माझं. भरलेलं. नाती जपणारं, माणसं जपणारं, एकत्र जेवणारं, असं घर आहे माझं.
पट्या बेडेकर मिसळ नंतर कॉफी पाहिजे यार. घेऊया मग कोपऱ्यावर. आज वेगळ्या ठिकाणी. चल. काय नील जमले का बा? माय मावशी आज तर कार्यक्रमच आहे. शेवभाजी वा वा बढिया. अरे पण तुमच्या जळगाववाल्यांसारखं माझ्या हातून तिखट काही पडतच नव्हतं. नाही नाही भाजी गैरी भारी झाली आहे. पण आता तू ठेवलाय सोपटीला मसाला तर घेतो. हळूहळू सावकाश, जास्त नको. आमच्या घरी कसं भाकरचा काला मोडला त्याच्यावरती रस्सा टाकला पण वरनं तवंग मारला की जेवण कसं होतं एकदम आ हा हा. भाजी बदलली तर लगेच तुझी भाषा सुद्धा बदलली का? शपथ अनामिका मॅम. अरे काय, कुठे चाललास? कुठे? अगं त्या मॅम आल्या ना एकदम. आज त्यांनी मला साईटवर जायला सांगितलं होतं आणि मी अजून इथंच आहे. त्यांनी बघितलं तर राड होईल सगळा. मी जातो. अरे थँक्स. ते आपण कॉफी प्यायला जाणार होतो ना. पट्या मी इथे तुला सोडायला आले नाहीये, कॉफी प्यायलाच आले. म्हणजे तू आणि तुझी मंडळी माझा पाहुणचार करणार नाही आहात का? नाही असं नाही. पण बिन काही नाही. मी आज इथून कॉफी पिऊनच जाणार आहे. मला भेटायचं तुझ्या घरच्यांना. पट्या मला वाटलंच तू शक्य तितका वेळ काढणार. नाही. या ना, या. झाला आता माझा गेम. ते बघ दोघं इकडेच येत आहेत. माई मावशी तू बोलू नको काय. नाही मी कशाला काय सांगेन. आपलं डील झाले ना. पण तू मला त्यांची सगळी खबरबात द्यायची. हा आले. चल. या ना. हा हो या ना. या सावकाशा, इकडे पायरी आहे. घरी कोणी नाहीये? मी थापा नव्हतो मारत. खरंच सगळे नाटकाला गेलेत. या ना. या ना. या. आज जरा ते नाटकाला जायची घाई होती ना सगळ्या मंडळींची, म्हणून जरा पसारा दिसतोय. हा एरवी असं नसतं घर आमचं. छान आवरून ठेवतात. तसं छोटसच आहे घर. बर
पण कोझी आहे. आजकाल असे वाडे दिसतात कुठे पुण्यात. सगळ्यांनाच नवीन घरं हवीत, प्रिव्हसी जपणारी. पण अशा वास्तूंनी पिढ्यानपिढ्याची माया जपली आहे. पट्या, तू माणसं जपतोस ना, अगदी तशीच. आमची मंडळी कुठली तक्रार न करता आनंदाने नांदतात म्हणून. मला खूप आवडतात असे जुने वाडे. मी फिरून बघू? हो, तोपर्यंत मी कॉफी करतो. येस.